नमस्कार. जसे रिझल्ट लागले विधानसभेचे तसे महाराष्ट्रात महायुती टिकवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतायत. म्हणजे भाजप असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असू द्या किंवा शिंदे शिवसेना गट असू द्या, या सर्वांना किती कसरत करावी लागते महायुती एकत्र ठेवण्यासाठी, एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी. हे आपल्याला केव्हा कळालं, ज्यावेळेस एवढं अधिक बहुमत महाराष्ट्र राज्यात कधी न भूतो न भविष्यते एवढं एखाद्या पार्टीला बहुमत मिळालं आणि त्यानंतरही महाराष्ट्रात मंत्रिपद वाटप होण्यासाठी, मंत्रिपदाची शपथ होण्यासाठी खूप वेळ लागला. त्यानंतर पालकमंत्रीपद घोषित करायलाही वेळ लागला आणि त्यानंतर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगितीही देण्यात आली. आणि त्यातच अजून भर आज ज्या दोन पालकमंत्री पदावरनं ज्या दोन पोझिशन्स होल्ड करण्यात आल्या होत्या, त्यातलाच एक रायगड जिल्हा, त्याची आज डीपीडीसी बैठक पार पडली आणि तीही एकाच विशिष्ट पक्षाच्या लोकांनी घेतली. हेच कुठेतरी आता महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करणार आहे की काय, अशी आता चर्चांना उधाण आलेलं आहे. काय आहे प्रकार आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. आज अजित पवार जे वित्तमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व आहेत, त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची जिल्हा वार्षिक आढावा बैठक पार पडली. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद म्हणून घोषित केलं होतं रायगड जिल्ह्याचं. त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली, कारण शिंदे गटाचे जे 3 आमदार आहेत रायगड जिल्ह्यातले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले, या तिघांनीही आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध आणि म्हणजे सोशल मीडियाच्या समोरही त्यांनी पूर्णपणे विरोध दर्शवला. त्यानंतर एकनाथ शिंदेही नाराज असल्याचं बोललं गेलं आणि तेही दरेवाडीला निघून गेले त्यांच्या गावी. आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे, त्यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. अजूनही त्यावर तोडगा निघत नाहीये की हे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे जाईल की शिवसेनेकडे जाईल. परंतु अशातच आता ज्या ठिकाणी पालकमंत्रीपद डिक्लेअर झालेले आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यांची वार्षिक आढावा समितीची बैठक पार पडलेली होती. बीड जिल्ह्यातही वादळी बैठक ठरली, कारण अजित पवार नवीन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि तिथे सुरेश धस असू द्या, बजरंग सोनवणे, असे सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. मेजरली ह्या जी बैठक असते, या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या नियोजनाबद्दल, जिल्ह्याच्या विकासाबद्दल अनेक गोष्टी डिस्कस केल्या जात्या आणि वर्षात या जिल्ह्याचं नियोजन कसं केलं जाईल, विकासाचं नियोजन कसं यामध्ये घुसवता येईल, यासाठी जे प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतात, कलेक्टरही त्यामध्ये आले आणि जे लोकप्रतिनिधी असतात सर्वच पक्षाचे, खासदार, आमदार सर्व तिथे उपस्थित असतात. परंतु आता जी रायगड जिल्ह्याची बैठक झाली, त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकही आमदार, म्हणजे 3 आमदार असताना एकाही आमदाराला बैठकीचं बोलावणं आलं नाही, आमंत्रण आलं नाही आणि त्यांना माहीतही नाही की ही बैठक चालू होणार आहे किंवा काही त्याबद्दल प्लॅनिंग आहेत. ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार स्वतः यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. या बैठकीमध्ये आदिती तटकरे होत्या, ज्या पालकमंत्री ज्यांना घोषित केलं गेलं होतं. सो एकंदरीत ह्या बैठकीत जे काही डिसाईड झालं, आता जो काही आढावा किंवा रिपोर्ट्स बनले असतील जिल्ह्याच्या नियोजनाचे, आणि मेनली याच्यात जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत तेही सहभागी होते. सो कुठे ना कुठेतरी आता ही अशी बैठक घेणं, रायगड जिल्ह्यातल्या डीपीडीसीची बैठक घेणं, हे कुठेतरी आता चुकीचं ठरलं आहे. कारण 3 लोकप्रतिनिधी या बैठकीला आलेले नाहीयेत, म्हणजे शिवसेना पक्ष आलेला नाहीये, फक्त राष्ट्रवादी गटातल्या लोकांनी, नेत्यांनी ही बैठक पार घेतलेली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत. सो कुठे ना कुठेतरी आता हे महायुतीतली धुसफूस आहे ती आता आणखीन वाढते की काय असंच वाटण्यास सुरुवात झालेली आहे. आणि कारणही ते इतकं स्ट्रॉंग आहे, कारण ज्या जिल्ह्यात 3 आमदार शिवसेनेचे आहेत, ते 3ही आमदार वार्षिक आढावा बैठकीतनं बाहेर आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक या आढाव्यामध्ये. सो ज्यांची जी कामं आहेत, महेंद्र थोरवे असू द्या, महेंद्र दळवी असू द्या आणि भरत गोगावले,
यांची जी कामं आहेत ह्याबद्दल त्यांचे नियोजनाचे काही पॉईंट्स असतील, काही दिशादर्शक असतील, ते देता आलेले नाहीये. त्यांचे त्यांच्यापाशीच राहिलेले आहे. त्यांनीही ज्यावेळेस मीडियाने आता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनीही सांगितलंय की आम्ही याचा तीव्र निषेध करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. कारण ही बैठक झाली हे आम्हाला माहीत पण नाही. जरी बैठक घ्यायची होती तर आम्हाला बोलवलं असतं किंवा ऑनलाईन याच्याद्वारे आम्ही जॉईन झालो असतो. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. निश्चितच महायुतीतली जी धुसफूस आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्येही बोललो होतो की एकनाथ शिंदे यांना भाजप थोडंसं बाहेर लोटण्याचा किंवा नकोसे असल्याचा दाखवतंय का, आणि त्यातच अजित पवार यांनी आता हे घेतलेली बैठक घेतली आणि त्यात शिंदे गटाचे 3ही आमदार सहभागी नाही आहेत. सो निश्चितच कुठे ना कुठेतरी महायुतीतली धुसफूस आता समोर येते. तुम्हाला काय वाटतंय? हीच कुठेतरी ही जी घटना घडली आहे तीच कुठेतरी महायुतीमध्ये अजून कॉम्प्लिकेशन्स किंवा अडचणी वाढवणारी ठरणारी आहे का? ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.